मी आज बनवते मुळ्याचा किस। तर त्यासाठी इथं 3 मुळे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेत, त्याच्यावरची साल काढले आणि बारीक असे खिसणीवरती खिसून घेतलेले आहेत। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य, तर 1 कांदा बारीक चिरून घेतला आहे, जिरं मोहरी घेतले, हिरवी मिरची, आलं आणि 5-7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्यासोबत कोथिंबीर घेतली, हळद मीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचाभर शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, त्यासोबत तेल लागणार आहे। तर सगळ्यात अगोदर तेल गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये मी जिरं मोहरी घातली। जिरं मोहरी फुटल्यानंतर एक बारीक चिरून ठेवलेला कांदा घातला। आता हा कांदासुद्धा मी थोडासा परतवून घेते। कांदा थोडासा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण, आलं आणि मिरची, त्यासोबत थोडीशी कोथिंबीर घेतली होती, यांचं वाटण करून घातलेलं आहे। आता हे सुद्धा वाटण चांगलं परतून झालेलं आहे। त्याच्यानंतर थोडीशी हळद घातली। हळद घातल्यानंतर परत हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे। आता हा सगळा मसाला तयार झाल्यानंतर ह्याच्यामध्ये खिसून ठेवलेले मुळे घातलेले आहेत। आता हे मुळे चांगले परतवून घेते मी, व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेत। आता ह्याच्यामध्ये ना मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे, म्हणजे मुळ्याचं मिश्रण कोरडं आहे आणि थोडासा ओलसरपणा येईल आणि मसाले पण करपणार नाही त्यासाठी। त्याचसोबत आता इथे मी चवीनुसार मीठ घालून घेते। मीठ घातल्यानंतर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। मुळं आपल्याला वाफेवरच शिजवायचे, पण थोडंसं पाणी घातल्यामुळे काय होईल, थोडासा ओलसर छान असा लागेल, कोरडा कोरडा लागणार नाही। आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये 1 चमचाभर मी शेंगदाण्याचं कूट आणि अगदी थोडंसं पाणी घातलं आहे, कारण सगळे मसाले आणि हा जो किसलेला मुळा आहे तो सगळं एकजीव व्हायसाठी आणि थोडासा या भाजीला असा ओलसरपणा येण्यासाठी। आता सगळं मिक्स करून घेतलं आणि आता ह्याच्यावरती मी झाकण घालते आणि छान तेल सुटेपर्यंत हा मुळा मी शिजवून घेते। तर 1 10 मिनिटांमध्येच बारीक गॅसवरती या मुळ्याचा चांगला किस तयार झालेला आहे। तर बघू शकता, अगदी साधा आणि सोपा, खूप मस्त टेस्टी असा हा मुळ्याचा किस तयार झाला आहे। भरपूर आता कोथिंबीर घालून घ्यायची, तर वाटणामध्ये पण थोडीशी कोथिंबीर घातली होती, थोडीशी भाजीवरती घालते। तर छान अशी इथं मुळ्याची भाजी तयार झाली, छान मिक्स करून घेतले। गरम गरम चपाती भाकरीसोबत, भातासोबत, अगदी डाळ भातासोबत तोंडी लावण्यासाठी पण मस्त ही मुळ्याचा किस किंवा मुळ्याची चटणी, मुळ्याची भाजी, तुम्ही काय म्हणू शकता, करून बघा। रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ जरा जरी आवडला असेल ना, लाईक तर नक्की करा। तर चला भेटू परत अशा छानशा साध्या आणि सोप्या मस्त रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।